तेच आहे की सर. Okay, whether screen is visible to you? Yes, sir. Okay. So this is the syllabus of engineering mechanics, out of which I think Sheikh sir has discussed the resultant of coplanar forces and equilibrium of rigid bodies. So he has asked me to continue with chapter number 3, that is analysis of pin jointed frames. Shall we start? Yes. So this is syllabus for unit number 3, in which we have to understand the meaning of statically determinate beam or indeterminate beam, परफेक्ट फ्रेम, इम्परफेक्ट फ्रेम. तर याच्यावरती एमसीक्यू जास्त प्रमाणात असतात. हे जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती एमसीक्यू जास्त असतात. त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ मेंबर्स, त्याच्यामध्ये टेन्साईल फोर्सेस आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस कॅल्क्युलेट करणं आणि ट्रस्टचं अनालिसिस. ठीक आहे. सो दिस मच वी हॅव टू डिस्कस. नाउ दिस चॅप्टर इज अबाउट अनालिसिस ऑफ पिन जॉइंटेड फ्रेम्स. तर पिन जॉइंटेड मेंबर म्हणजे कसे असतात, तर ते आयदर नटबोल्टने एकमेकांना जॉईन केले असतात. मेंबर म्हणजे काय असतं तर थोडक्यात रॉड सोप्या भाषेत, आणि त्यांना जॉईन केलं असतं आयदर दे आर वेल्डेड जॉईंट्स ऑर हिंज्ड जॉईंट्स. त्याच्यानंतर प्लेन फ्रेम आणि 3 डायमेन्शनल फ्रेम हे आपण शिकणार आहोत. तर प्लेन फ्रेम म्हणजे काय, एक फ्रेम जी एका प्लेन मध्ये असे कंटेन होऊ शकते, तर आपण म्हणतो प्लेन फ्रेम. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे ज्या फ्रेम्स प्लेन आहेत आणि पिन जॉइंटेड आहेत त्यांचं आपल्याला अनालिसिस करायचं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनालिसिस, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर मला वाटतं कमीत कमी 3 चॅप्टर मी तुम्हाला शिकवेन. तर त्याचा फ्लो असा असेल बघा बाळांनो. डोंट वरी अबाउट द टाइम टेबल. आर यू लिसनिंग? सर्वांना ऐकू येते ना? Yes, sir. So don't worry about the timetable. I am planning that within one lecture, for example, today we are starting unit number 3. तर आजच्या लेक्चर मध्ये सर्व थिअरी मी रिवाइज करेन. ठीक आहे. आणि मे बी नेक्स्ट लेक्चर जे आपलं असेल कधी असेल थर्सडेला, बरोबर आहे का, त्याला या Yes. चॅप्टरचे आपण एमसीक्यू डिस्कस करूया. तर या वे मध्ये आपल्याला एक 6 लेक्चर जरी मिळाले तर मिनिमम आपण 3 ते 4 चॅप्टर व्यवस्थित रिवाइज करू शकतो एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. Now, in the earlier chapter, you have understood what are the different conditions of equilibrium. म्हणजे कोणताही स्ट्रक्चर, कोणताही मेंबर जर इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्यांनी 3 कंडिशन सॅटिस्फाय केले पाहिजे. बरोबर आहे. जर त्याच्यावरती नॉन कन्करंट फोर्सेस ऍक्ट होत असतील. ठीक आहे. नॉन कन्करंट फोर्सेस म्हणजे कसं आठवत आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ कन्करंट फोर्सेस? So these are the concurrent forces, means they are meeting at a सिंगल पॉइंट. जे फोर्सेस एका सिंगल पॉइंट मध्ये मीट होतात त्यांना म्हणतात कन्करंट. ठीक आहे. तर या केसमध्ये कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम फक्त 2 असतात. कोणत्या कोणत्या? समेशन एफ एक्स इक्वल टू 0 आणि समेशन एफ वाय इक्वल टू 0. कन्करंट फोर्सेस साठी नोट करत राहा प्लीज. If the force system is concurrent, there are only 2 conditions of equilibrium. म्यूट करा ना. उत्तर द्यायचं असेल तरच अनम्यूट करा प्लीज. समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0 या कंडिशन्स आहेत कन्करंट फोर्सेस साठी. नाउ सपोज यू आर कन्सिडरिंग such type of member in which the forces acting they do not pass through a single point. आता या केसमध्ये ही जी सेकंड केस आपण डिस्कस करतोय याच्यामध्ये फोर्सेस जे आहेत ते सिंगल पॉइंट मधून पास होत नाहीत. म्हणजेच ही सिस्टीम कशी आहे? नॉन कन्करंट फोर्स सिस्टीम आहे. तर या केसमध्ये आपल्याला कंडिशन इक्विलिब्रियमच्या टोटल 3 लागतात. त्यापैकी समेशन एफ एक्स इक्वल टू 0,
समेशन एफ वाय इक्वल टू 0 या दोन कंडिशन लागणार आहे. आणि इन ऍडिशन आपल्याला तिसरी कंडिशन वापरायची आहे, समेशन एम इक्वल टू 0. तर या चॅप्टर मध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं, मला वाटतं की न्यूमरिकल सोडवताना थोडंसं कन्फ्युजन होणं हे एकमेव कारण आहे. अदरवाईज आपण थिअरीमध्ये चांगले प्रिपेअर्ड असतो. दिस इज माय एक्सपिरियन्स. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन शिकलेलं आहे. सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये काय असतं, तर can anyone tell what is the meaning of simultaneous equation? तर जर दोन इक्वेशन आपल्याकडे असतील तर अननोन किती असले पाहिजेत? 2. दोनच अननोन असले पाहिजेत, तरच ते इक्वेशन सॉल्व्ह होऊ शकतात. आर यू गेटिंग? या चॅप्टर मध्ये काय आहे, तर आपल्याकडे कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम 3 आहेत. शांतपणे समजावून घ्या, गडबड केली तर, टेन्शन घेतलं तर काही समजणार नाही. सो विल गो इन अ कम्फर्टेबल वे. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला प्रत्येक वेळी 3 इक्वेशन अवेलेबल आहेत. कोणती कोणती? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0 आणि समेशन एम इक्वल टू 0. त्यामुळे आपण अननोन किती कॅल्क्युलेट करू शकतो? 3. सो दिस इज द बेसिक थीम ऑफ द चॅप्टर. या चॅप्टरची बेसिक थीम एवढीच आहे की 3 इक्वेशन असतात आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 अननोन कॅल्क्युलेट करू शकता. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. त्यानंतर आपण सपोर्ट म्हणजे काय हे समजावून घेऊया. तर सपोर्ट म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे मेंबर असतात, बरं का, प्रत्येक मेंबरचं काम काय असतं. फॉर एक्झाम्पल ही एक बेम आहे किंवा एक मेंबर आहे आणि त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला, ठीक आहे. तर या अप्लाय केलेल्या फोर्सला रेजिस्ट करणं, अपोज करणं, किंवा थोडक्यात तो अप्लाय केलेला जो लोड आहे तो सस्टेन करणं, दॅट इज द फंक्शन ऑफ द सपोर्ट. ओके. तर सपोर्ट काय करतात, जो अप्लाय केलेला लोड आहे वरच्या दिशेनं त्याला ते अपोजिट म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मध्ये रेजिस्ट करतात किंवा बिअर करतात. ओके. देन देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सपोर्ट. हे फक्त आपल्याला रिवाइज करायचं आहे, कारण ऑलरेडी सेकंड युनिट मध्ये कव्हर झालेलं असेल. तर 4 टाइपचे सपोर्ट आहेत: सिंपल सपोर्ट, रोलर सपोर्ट, हिंज्ड सपोर्ट आणि फिक्स्ड सपोर्ट. तर त्यापैकी या चॅप्टर मध्ये आपल्याला उपयोग होणार आहे बघा. तर सिंपल सपोर्ट म्हणजे काय असतं, इन केस ऑफ सिंपल सपोर्ट, एखादी जर समजा अशी हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर असेल तर त्याला जस्ट असं व्हर्टिकल मेंबरनी फक्त सपोर्ट दिलेला असेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वेल्डिंग किंवा फास्टनिंग किंवा जॉईनिंग असा जॉईंट कुठल्याही प्रकारचा नसतो. फक्त एक व्हर्टिकल मेंबर आहे आणि त्याच्यावरती हॉरिझॉन्टल मेंबर फक्त असा जस्ट ठेवलेला आहे. आर यू गेटिंग? दिस इज द मिनिंग ऑफ सिंपल सपोर्ट. तर नॉर्मली उदाहरण देतो मी याचं. क्रिकेटमध्ये आपण पाहतो बघा, स्टंप्स असतात आणि स्टंप वरती असे बेल्स ठेवलेले असतात, बरोबर, जस्ट वरती प्लेस केलेले. सो दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सिंपल सपोर्ट. एकदम बेसिक फॉर्म मध्ये सांगायचं म्हटलं तर, जर सपोर्ट सिंपल टाइपचा असेल तर या सपोर्ट मुळे जनरेट होणार जी रिएक्शन असते. आता रिएक्शन का जनरेट होतं बघा, तर हा आपण एक बीम कन्सिडर करतोय आणि इथून समजा आपण वरून सेंट्रल पोझिशनला लोड अप्लाय केलाय, 100 न्यूटन, ठीक आहे. तर इथे आपल्याला क्लिक झालं पाहिजे लॉजिकली की सिंपल सपोर्ट आहे. तर सिंपल सपोर्टच्या केसमध्ये जी येणारी रिएक्शन असते, रिएक्टिव्ह फोर्स असतो, हा त्या सरफेसला असा परपेंडिक्युलर असतो, पहिली गोष्ट, ठीक आहे. आणि या केसमध्ये जर तुम्ही समेशन एफ वाय अप्लाय केलं तर 100 न्यूटनचा जो लोड आहे तो या दोन रिएक्शननी बॅलन्स केला. म्हणजे आर ए ची व्हॅल्यू पण आता किती असणार आहे, 50 असेल आणि आरबी ची व्हॅल्यू सुद्धा 50 असेल. तुम्ही एवढं जर सिंपल फॉर्म मध्ये याचा विचार केला तर हे सर्व गोष्टी तुम्हाला सिंपल वाटतील, ठीक आहे. सो द फर्स्ट थिंग यू नीड टू अंडरस्टँड, इन केस ऑफ सिंपल सपोर्ट the horizontal member is just placed over the vertical member and there is no actual joining of the two members. the कोणत्याही प्रकारचा जॉईंट नाही, फक्त प्लेस केलेला आहे. सिंपल सपोर्ट जो असतो
तो एकच रिएक्टिव्ह फोर्स तयार करतो, जो कसा असतो, नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर. तर ही जी बीम आहे त्याच्या सरफेसला हा रिएक्टिव्ह फोर्स कसा असतो, नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर. सो दिस इज अबाउट द सिंपल सपोर्ट. Then the next type of support we want to understand is roller support. ठीक आहे. तर रोलर सपोर्ट जो असतो त्याच्यामध्ये बघा अशा टाईपचा एखादा रोलर असतो आणि त्याच्यावरती स्ट्रक्चर असतं जे लोड अप्लाय करतं. ठीक आहे. किंवा तुम्ही गेट मधलं जर एक्झाम्पल पाहिलं, ठीक आहे, तर इथं ही फ्रेम आहे, बरोबर आहे का, आणि फ्रेमला आपण कोणत्या प्रकारचा सपोर्ट दिलाय, वी हॅव गिवन द रोलर टाइप ऑफ सपोर्ट. ठीक आहे. आता रोलर सपोर्ट सुद्धा आता बघा हे जे गेट आहे हे वरून काय करणार आहे, इट विल एक्झर्ट द फोर्स, बरोबर आहे, आणि त्याला रिएक्शन म्हणून हा रोलर सपोर्ट काय देणार आहे, व्हर्टिकल फोर्स जनरेट करणार आहे. आर यू गेटिंग? मग रिएक्शन फोर्स जो रोलर सपोर्ट देतो तो कसा असतो, तर ज्या सरफेस वरती रोलर रेस्ट होत आहेत या सरफेस वरती रोलर रेस्ट झाले, बरोबर का, तर या सरफेसला परपेंडिक्युलर अशा पद्धतीनं ही रिएक्शन येते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एखादा सरफेस जर असा असेल, आणि त्याच्यावरती समजा आपण असा जर रोलर प्लेस केला असेल तर ती कॅसमध्ये रिएक्टिव्ह फोर्स कसा असेल, त्या सरफेसला परपेंडिक्युलर. ठीक आहे. मग बघा काय काय लक्षात आलं, सिंपल सपोर्ट जो आहे तो एकच रिएक्शन जनरेट करतो, बरोबर आहे. रोलर सपोर्ट सुद्धा कसं एकच रिएक्शन जनरेट करतो. फक्त फरक काय, सिंपल सपोर्ट न दिलेली रिएक्शन जी असते ती त्या बीमला परपेंडिक्युलर असते. रोलर सपोर्ट न दिलेली रिएक्शन कशी असते, ज्या सरफेस वरती रोलर आहेत त्याला परपेंडिक्युलर असते. द नेक्स्ट टाइप ऑफ सपोर्ट वी वांट टू अंडरस्टँड. आर यू कम्फर्टेबल? शॅल आय कंटिन्यू इन दिस मॅनर? Yes, sir. Okay. The next type of support we want to understand is hinged support or pin support. ठीक आहे. तर आता तुम्हाला हिंज म्हणजे तुम्हाला माहिती आहे बिजागरी, आपण दरवाजामध्ये हिंज पाहतो. ठीक आहे. तर मूळ पर्पज काय असतो, तर जिथे आपल्याला अँग्युलर मुवमेंट होऊ शकते मेंबरची, बरोबर का, जिथं मेंबरची अँग्युलर मुवमेंट होऊ शकते अशा ठिकाणी या प्रकारचा सपोर्ट दिला जातो, ज्याला आपण हिंज्ड सपोर्ट किंवा पिन सपोर्ट म्हणतो. ठीक आहे. मग बघा इथं जर तुम्ही हा पिन सपोर्ट आहे, इथं अशी पिन जोडलेली आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, हा जो बीम आहे याला आपण ह्या पिनच्या साह्याने किंवा तिथं नटबोल्ट आहे असं समजा सोप्या भाषेत, यांना आपण काय देऊ शकतो, अँग्युलर मुवमेंट देऊ शकतो. ठीक आहे. या एक्झाम्पल मध्ये जर पाहिलं तर इथं ही पिन आहे, दिसतंय सर्वांना, आणि हा जो सपोर्ट आहे हा कसा आहे, पिन सपोर्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय एक्सपेक्ट करतो, वी आर एक्सपेक्टिंग द अँग्युलर मुवमेंट ऑफ द अप्पर मेंबर. जो वरचा मेंबर आहे त्याची आपण अँग्युलर मुवमेंट एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे. मग पिन सपोर्ट मध्ये किती रिएक्शन असतात बघा, बऱ्यापैकी जे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये पिन सपोर्ट असतो किंवा सिंपल सपोर्ट असतो, रोलर. तर पिन सपोर्ट लक्षात ठेवा, पिन सपोर्टचं नोटेशन असं एक सिंपल ट्रायंगल असतो आणि त्याच्या बेसला अशी लाईन ड्रॉ केलेली असते, हा पिन सपोर्ट आहे. नीट लक्षात ठेवा, इथं दिसतोय आपल्याला. दिस इज द इंडिकेशन ऑफ द पिन सपोर्ट. अटेंडन्सची गडबड करू नका बाळांनो, शेवटी घे तुम्ही. ओके. मग पिन सपोर्ट मध्ये रिएक्शन्स किती येतात? ठीक आहे. मग जर समजा हा पॉइंट ए आहे, जिथं काय होतंय, आपण पिन सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे, तर इथं दोन प्रकारच्या रिएक्शन्स जनरेट होतात. ठीक आहे. इथं दाखवलं बघा, हा जर पॉइंट ए असेल तर इथं दोन प्रकारच्या रिएक्शन जनरेट होतात. वन इज हॉरिझॉन्टल रिएक्शन. तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आपण एक्स डायरेक्शन म्हणतो, बरोबर आहे. तर
along the horizontal direction. आता नोटेशन वापरलं आपण RAX. RAX म्हणजे काय? R means reactive force, A means generated at point A, आणि तो कोणत्या डायरेक्शनला आहे? X. RAX. Similarly, reaction at point A in the vertical direction will be RAY. लक्षात येत आहे? तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. तर हिंज्ड सपोर्ट किंवा पिन सपोर्ट, कारण चॅप्टर मध्ये आपल्याला सांगताना कसं सांगितलं की आपल्याला पिन सपोर्ट शिकायचे आहे. त्यामुळे या टाईपचा जॉईंट हा डेफिनेटली, या टाईपचा सपोर्ट हा डेफिनेटली आपल्या प्रॉब्लेम मध्ये असणार आहे. आणि तिथं किती रिएक्शन असणार आहेत? दोन. वन इज हॉरिझॉन्टल रिएक्शन लाईक दिस अँड द अदर इज व्हर्टिकल वन. Then the next type of support we want to understand is fixed support. त्याच्यामध्ये टोटल 3 रिएक्शन असतात. एक असते व्हर्टिकल, एक असते हॉरिझॉन्टल आणि एक असतं मोमेंट. तर या टाईपचा सपोर्ट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये डील करायचं नाही, त्यामुळे याच्यावरती आपण फोकस करू नको. एमसीक्यू मध्ये जर विचारलं तर फक्त लक्षात ठेवा, फिक्स्ड सपोर्ट मध्ये टोटल 3 रिएक्शन असतात. एक व्हर्टिकल, एक हॉरिझॉन्टल आणि तिसरं असतं रेझिस्टिव्ह मोमेंट. दिस इज द समरी of different types of supports. त्याचा एक स्नॅपशॉट जवळ ठेवा आपल्याला. Can we continue? Yes, sir. Okay. Then the next thing we want to understand is what are different types of loading patterns. Loading म्हणजे बीम वरती जो लोड अप्लाय केला जातो कुठल्याही मेंबर वरती, तो कोणत्या प्रकारचा असतो हे आपल्याला शिकायचं आहे. The first type of load which can be applied on the beam or the member is point load. तर हा जो पॉइंट असतो, हा जो लोड असतो, हा एका पर्टिक्युलर पॉइंट वरती अप्लाय केलेला फोर्स असतो. ठीक आहे. या केसमध्ये समजा तुम्हाला याचं मॅग्नेट्यूड दिलं 10 किलो न्यूटन, तर ते मॅग्नेट्यूड आपण ऍज इट इज घेतो, कारण हा डायरेक्टली अप्लाइड फोर्स आहे. अंडरस्टूड? त्यामुळे ज्याच्या वेळी पॉइंट लोड दिलेला असतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करायचा नाही मॅग्नेट्यूड मध्ये. जेवढा त्याचं मॅग्नेट्यूड आहे ऍज इट इज आपण ते कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं आहे. देन द नेक्स्ट टाइप ऑफ लोड वी हॅव टू अंडरस्टँड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, ज्याला आपण म्हणतो UDL. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण बऱ्याच वेळेला बघा, एक मोठं समजा ऑडिटोरियम आहे किंवा हॉल आहे, तर तिथं आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं. अशा प्रकारची एक फ्रेम दिसते तुम्हाला, बरोबर आहे. आणि या फ्रेम वरती समजा मेटॅलिक शीट असे टाकलेले आहेत. ठीक आहे. तर ते मेटॅलिक शीट जे आहेत ते काय करतात, त्यांना स्वतःचं काहीतरी वजन असेल, बरोबर आहे, आणि ते एवढ्या स्पॅन वरती युनिफॉर्मली स्प्रेड झालेले आहेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यामुळे त्यांचं जे वेट आहे ते या मेंबर वरती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होऊन डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे. ठीक आहे. पाहिजे असेल तर इथं अजून एखादं एक्झाम्पल पहा. तर बघा, 2 सपोर्ट दिसत आहेत. इथं कसला सपोर्ट आहे? हिंज्ड सपोर्ट दिसतोय. इथं कोणत्या प्रकारचा सपोर्ट दिसतो आपल्याला? रोलर सपोर्ट दिसतोय. तर या 2 सपोर्ट मधलं जे डिस्टन्स आहे याला काय म्हणतात? एनीवन रिमेंबर्स? याला काय म्हणतात बाळांनो? प्लीज आन्सर. Span. करेक्ट. इट इज कॉल्ड ॲज स्पॅन ऑफ द बीम. तर स्पॅन म्हणजे काय? 2 सपोर्ट जे दिलेले आहेत त्या बीमला, त्या 2 सपोर्ट मधला डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड ॲज स्पॅन ऑफ द बीम. ठीक आहे. आता आपण या डायग्राम वरती फोकस करूया. यू कॉन्सन्ट्रेट हिअर. तर इथं काय दिले बघा, हे जे 6 मीटरचं डिस्टन्स आहे, या 6 मीटरच्या डिस्टन्स मध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अप्लाय केलाय, ज्याचं मॅग्नेट्यूड किती आहे? 5 न्यूटन पर मीटर. म्हणजे एका मीटर मध्ये
त्याची इंटेन्सिटी किती आहे 5 न्यूटन. असं तो किती डिस्टन्स वरती स्प्रेड झालाय 6 मीटर. म्हणजे त्याचा स्पॅन जो आहे अप्लाय केलेला लोडचा तो आहे 6 मीटर. त्यामुळे टोटल फोर्स जो ऍक्ट होणार आहे, बरोबर आहे का, टोटल फोर्स जो आहे तो किती असणार आहे 6 इंटू 5. 6 म्हणजे काय स्पॅन ऑफ द लोड आहे आणि 5 न्यूटन पर मीटर ही काय आहे इंटेन्सिटी आहे. इज दॅट क्लिअर? सो इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, हा आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. इथं पण तुम्हाला हा काय दिसतोय युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. तो तुम्ही कन्वर्ट केलाय पॉइंट लोड मध्ये किंवा सिंगल लोड मध्ये. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे इंटेन्सिटी multiplied by span. This is the way in which you can convert the UDL into point load. ठीक आहे. The next question we have to ask. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणला की हा 6 मीटर वरती स्प्रेड झालाय लोड, बरोबर आहे का, आणि त्याचं मॅग्नेट्यूड झालं टोटल 30 न्यूटन 5 इंटू 6. तर तो ऍक्ट कोणत्या पॉइंटला होतो? तर याचं उत्तर आहे हा जो 6 मीटरचा स्पॅन आहे त्याचा तुम्ही मिड पॉइंट फाइंड आउट करा. तो किती वरती असेल 3 मीटर ऑफकोर्स, बरोबर का. तर त्या मिड पॉइंट पासून तो ऍक्ट होणार आहे. ठीक आहे. तर इथं फॉर्म्युला दिला पहा, इक्विव्हॅलंट पॉइंट लोड इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ युडीएल इंटू स्पॅन. हा फॉर्म्युला लिहून ठेवा, हा आपल्याला एमसीक्यू मध्ये लागू शकतो. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके. देन सिमिलर टू धिस, म्हणजे यालाच अॅनालॉगस जो पॅटर्न आहे तो आहे युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. याला आपण म्हणतो UVL. ठीक आहे. तर UVL मध्ये काय असतं पहा, आता आपण 2 सपोर्ट घेतले, इथं पहिला आहे इथं दुसरा आहे आणि मधला स्पॅन जो आहे हा किती दाखवला आपल्याला 12 मीटर दाखवला. ठीक आहे. आता लोडिंग पॅटर्न जो आहे, लोडिंग पॅटर्न कसं आहे, तर जो एक्स्ट्रीम लेफ्टचा पॉइंट आहे तिथं लोडची इंटेन्सिटी आहे 0. तिथं लोडची इंटेन्सिटी किती आहे 0. मात्र जसं जसं तुम्ही राईट हँड साइडला मूव्ह होताय तसं तसं काय होतंय लोडिंगची इंटेन्सिटी वाढत होते आणि हा जो एक्स्ट्रीम राईटचा पॉइंट आहे तिथं मॅक्सिमम इंटेन्सिटी किती आहे 6 किलो न्यूटन पर मीटर. आता हा लेफ्ट टू राईट वाढत चाललेला लोड कदाचित तो कमी पण होऊ शकतो. लक्षात येत आहे का? इट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ लोडिंग. म्हणजे लेफ्टला मॅक्सिमम असेल आणि राईटला जाताना तो कमी कमी होत चाललाय, असा पण पॅटर्न असू शकतो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोडचा. आपण कोणता कन्सिडर करतोय? जो लेफ्ट टू राईट वाढत चाललाय अशा प्रकारचा लोड घेतो. ठीक आहे. मग आता या लोडची इंटेन्सिटी किती दिली आपल्याला 6 किलो न्यूटन पर मीटर, बरोबर आहे का, आणि स्पॅन किती आहे 12. 12. हा जर तुम्हाला पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करायचा असेल, ठीक आहे, तर तुम्ही साधी गोष्ट एरिया ऑफ ट्रायंगलचा तुम्हाला फॉर्म्युला माहितीये काय हो? एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता हा जो लोडिंग पॅटर्न दिसतोय हा ट्रायंगलवर दिसतोय का तुम्हाला? येस ऑर नो? लोडिंग पॅटर्न जो दिसतोय असं ट्रायंगल सारखा दिसतोय का नाही? म्हणून Yes. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर आहे. त्यामुळे 1/2 म्हणजे काय 0.5. बेस जो आहे तो काय झाला तुमचा बेस म्हणजे स्पॅन झाला, बरोबर का. आर यू गेटिंग? Yes. बेस झाला त्या ट्रायंगलचा. आणि हाईट म्हणजे काय तर 6. मॅक्सिमम इंटेन्सिटी. आर यू गेटिंग? Yes, sir. Yes, sir. तर 0.5 इंटू 12 इंटू 6 72 इंटू 1/2 म्हणजे 36 किलो न्यूटन ही त्याची काय असेल इंटेन्सिटी असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, या लोडचं आपल्याला मॅग्निट्यूड समजलं की बाबा किती आलं ते 36 आलं, पण तो ऍक्ट कुठं होणार आहे? म्हणजे हा संपूर्ण जर UVL युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड तुम्हाला रिप्लेस करायचा असेल तर त्याचं मॅग्निट्यूड असेल 72च्या निम्म म्हणजे 36 किलो न्यूटन. तो ऍक्ट कुठं होणार आहे? बरोबर आहे. तर साधारण आपल्याला जजमेंट येतं बाबा इथं 6 म्हणजे मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे आणि इथं इंटेन्सिटी किती आहे
0. त्यामुळे इफेक्टिव्ह लोड जो आहे हा कोणत्या दिशेला असेल, जिकडं मॅक्सिमम आहे त्याला जवळ असेल. कॅन यू इमॅजिन? Yes, sir. इफेक्टिव्ह लोड कुठं असेल, जिथं मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे त्याच्या जवळपास असेल. तर युव्हीएल कुठं ऍक्ट होतो? ठीक आहे, तर जो टोटल स्पॅन आहे त्याच्या 1/3 डिस्टन्स तुम्ही घ्या. आता सध्याचा स्पॅन किती आहे? 12. त्याच्या 1/3 किती झालं? 4 मीटर. पण हा 4 मीटर कुठून असला पाहिजे? फ्रॉम द मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ युएल. जिथं तो मॅक्सिमम इंटेन्सिटी आहे तिथून तुम्ही काय करा, 1/3 डिस्टन्स घ्या. 1/3 कुणाच्या? स्पॅनचं. ओके, सो इक्विव्हॅलंट पॉइंट लोड फॉर UVL इज 0.5 into span into intensity. आणि कुठं ऍक्ट होतो तो? 1/3 फ्रॉम द मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ द लोड. तर हे बेसिक आपल्याला युनिट नंबर 3 साठी लागतात. Now in this chapter we have to analyze the pin jointed frames. ठीक आहे, हे सगळं आपण बेसिक पाहिलं. त्याच्यामध्ये आपल्याला रिएक्शन्स काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ठीक आहे, तर पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजे काय असतं? तर तुम्हाला सांगितलं की एखादा मेंबर जो असतो, आता हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, याच्यामधले सर्व मेंबर कसे आहेत? हे स्लेंडर मेंबर आहेत. स्लेंडर म्हणजे काय? तर त्यांची लेंथ जास्त आहे, डायमीटर कम्पॅरेटिव्हली कमी आहे. लक्षात येत आहे? म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण जे बार किंवा पाईप जे पाहतो हे कसे असतात? दे आर द स्लेंडर मेंबर्स. ठीक आहे, मग त्यांच्यापासून अशा फ्रेम तयार केल्या जातात, बरोबर आहे, आणि त्याच्यावरती लोडिंग अप्लाय केलं जातं. तर त्याचं आपल्याला अनालिसिस शिकायचं आहे. ठीक आहे, त्यांची कॉमन ऍप्लिकेशन बघा, रूफ ट्रस पाहतो आपण, किंवा असे जे मोठमोठे मशिनरी असतात त्याच्या फ्रेम सुद्धा या प्रकारच्या ट्रसने बनलेल्या असतात. नंतर या ज्या फ्रेम आहेत, या फ्रेम 2 प्रकारच्या असतात. ठीक आहे, प्लेन ट्रस किंवा 3 डायमेन्शनल, ज्याला आपण स्पेस फ्रेम म्हणतो किंवा 3 डायमेन्शनल फ्रेम म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी लॅडर घ्या किंवा मोठ्या ऑडिटोरियम तुम्ही बघता बघा, पत्रे वगैरे असे फ्रेमवरती रेस्ट असतात. तर त्या फ्रेमचा थिकनेस जो असतो हा कसा असतो? निग्लिजिबल असतो. म्हणजे संपूर्ण फ्रेम जे आहे ते एका प्लेन मध्ये तुम्ही अशी कंटेन करू शकता. आर यू गेटिंग? द एंटायर फ्रेम इट कॅन बी कंटेन्ड इन अ सिंगल प्लेन. अशा प्रकारच्या फ्रेमला आपण काय म्हणतो? तर प्लेन फ्रेम म्हणतो. आपल्याला जे शिकायचे आहे ते प्लेन फ्रेमचं अनालिसिस शिकायचं आहे. म्हणजे ती फ्रेम जे असेल ते आयदर लेफ्टला एक्सटेंड होत गेलेलं असेल किंवा राईटला व्हर्टिकली अपवर्ड किंवा डाऊनवर्ड. त्याला 3rd डायमेन्शन थिकनेस जो आहे तो निग्लिजिबल आहे, याला आपण म्हणतो प्लेन फ्रेम. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Then the next type of frame which we are not going to learn, space frame. म्हणजे आता तुम्ही या प्रकारच्या जर फ्रेम पाहिल्या तर बघा, त्याला हे एक्स डायमेन्शन आहे, बरोबर आहे, म्हणजे लेंथ आहे, हे वाय डायमेन्शन आहे, आणि याला 3rd डायमेन्शन पण आहे, हाईट. सो दीज आर 3 डायमेन्शनल फ्रेम्स और स्पेस फ्रेम्स. बाकी एक्झाम्पल पण तुमच्या लक्षात येतील. तर या फ्रेम अशा आहेत ज्यांना 3 डायमेन्शन आहेत. तर या आपल्याला सिलेबस मध्ये नाही, त्याचं फक्त आपल्याला माहिती समजून घ्यायची. नेक्स्ट, now before analyzing the trusses or frames we have to understand the terminology. ठीक आहे, तर इथून पुढे जो पार्ट आपण डिस्कस करणार आहोत याच्यावरती मॅक्सिमम एमसीक्यूज असतात. ठीक आहे, आता आपण काय पाहतोय बघा, वी आर डिस्कसिंग वन फ्रेम. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही अनालाइज करून मला सांगा किती रॉड आहेत किंवा किती मेंबर्स आहेत. प्लीज आन्सर. 8. याच्यामध्ये मेंबर्स किंवा रॉड्स किती आहेत?
अरे समोरचा शेप पाहायचा बाळांनो, आणि त्याच्यामध्ये रॉड असे तिरके जोडलेले किती आहेत? 6. 6 इज द राईट आन्सर. बघा, इमॅजिन करा, इथून तिथपर्यंत असा एक मेंबर असेल का नाही, किंवा रॉड असेल, म्हणजे बेसला किती झाले? 3. येस ऑर नो? Yes, sir. आणि अशा प्रकारचे इन्क्लाइन मेंबर वरचे किती आहेत? 3. त्यामुळे मेंबरची संख्या किती झाली? 6. 6. ठीक आहे. आणि जॉईंट किती असतील? तर बेसला 3 आहेत, बरोबर आहे का? बेसचा ट्रायंगलचा 3 आणि हा वरचा 1. नंबर ऑफ जॉईंट किती झाले? 4. 4. ठीक आहे. तर असं कोणतं आहे? हा ऍक्च्युअली आता स्पेस फ्रेम आहे, आपण 2 डायमेन्शनल फ्रेम बघणार आहे, पण कन्सेप्ट समजायसाठी हे डायग्राम दिलेले तुम्हाला. तर मेंबर याच्यामध्ये 6 आहेत आणि जॉईंट किती आहेत? 4. तर नंबर ऑफ मेंबर्स जे आहेत त्यांना आपण नोटेशन वापरतो M. ठीक आहे. आणि नंबर ऑफ जॉईंट्स जे आहेत त्याला आपण नोटेशन वापरतो J. प्लीज नोट डाऊन, नोटेशन घ्या. नंबर ऑफ मेंबर्स इज इक्वल टू M अँड नंबर ऑफ जॉईंट्स इज इक्वल टू J. हे नोटेशन आपल्याला वापरायचं. आता बघा, अनालिसिस जे आपल्याला करायचं आहे, ठीक आहे, अनालिसिस करायचं म्हणजे काय? तर समजा ही फ्रेम आहे, ठीक आहे, याच्यावर आपण 2-3 ठिकाणी असं लोडिंग केलेलं आहे गृहीत धरा. तर कोणकोणत्या एंडला कोणकोणत्या रिएक्शन्स येतील किंवा रिएक्टिव्ह फोर्सेस ऍक्ट होतील. आर यू गेटिंग? आणि या ऍक्ट झालेल्या फोर्सेस नुसार प्रत्येक मेंबर मध्ये किंवा प्रत्येक रॉड मध्ये किती फोर्स ऍक्ट होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हॅव यू अंडरस्टूड व्हॉट वी हॅव टू डू इन दिस चॅप्टर? या चॅप्टर मध्ये आपल्याला Yes, काय sir. करायचंय? तर प्रत्येक जॉईंटला किंवा प्रत्येक सपोर्टला जे फोर्सेस जनरेट होतात, ज्यांना आपण म्हणतो सपोर्ट रिएक्शन, त्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आणि प्रत्येक मेंबर मध्ये किती फोर्स असेल आणि तो कोणत्या प्रकारचा असेल हे आपल्याला अनालाइज करायचं आहे. मग हे अनालिसिस करताना बघा, आता प्रत्येक मेंबर मध्ये काही ना काही फोर्स ऍक्ट होत असणार आहे वरून लोड दिल्यानंतर, बरोबर आहे? जर तुम्हाला हे सर्वचे सर्व फोर्सेस कॅल्क्युलेट करणं शक्य असेल बाय युझिंग द इक्वेशन्स, कोणकोणते इक्वेशन वापरायचे सांगा? फोर्सेस कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणकोणत्या कंडिशन वापरायच्या? 3 कंडिशन्स. कोणकोणत्या सर्वांनी सांगा प्लीज? Summation f of x is equal to 0, summation f of y is equal to 0, and momentum is equal to 0. Summation fx equal to 0, summation fy equal to 0 and summation m equal to 0. हे 3 इक्वेशन वापरून जर तुम्हाला प्रत्येक मेंबर मधला जर फोर्स कॅल्क्युलेट करता येत असेल तर त्याला आपण म्हणतो स्टॅटिकली डिटर्मिनेट फ्रेम. स्टॅटिकली डिटर्मिनेट फ्रेम म्हणजे काय? तर ज्या आपल्या कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम आहेत, कंडिशन्स ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम, ह्या फ्रेम सर्व स्टेशनरी असतात, त्यामुळे आपण स्टॅटिक इक्विलिब्रियमचे कंडिशन वापरतोय. हे 3 इक्वेशन वापरून प्रत्येक मेंबर मधला जर फोर्स कॅल्क्युलेट करणं शक्य असेल तर त्याला आपण म्हणतो स्टॅटिकली डिटर्मिनेट फ्रेम. ठीक आहे. ज्या ज्या कन्सेप्ट, ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते स्नॅपशॉट घ्या. याचा पण स्नॅपशॉट घ्या, हे महत्वाचं आहे. A frame is said to be statically determinate if it is completely analyzed. Completely analyzed म्हणजे काय? सर्व फोर्सेस तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात बाय युझिंग द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. ह्या असतात 3. याचं एक्झाम्पल आहे परफेक्ट फ्रेम. ठीक आहे. तर आता परफेक्ट फ्रेम हा आपल्याला पुढे येणारा पार्ट आहे. सध्या फक्त आपण हे नोट करूया. स्टॅटिकली डिटर्मिनेट बीम कुठली असते? तर परफेक्ट बीम असते. ठीक आहे. आता इनडिटर्मिनेट बीम म्हणजे कुठली? तर अशी बीम ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वचे सर्व इक्वेशन रिपीटेडली वापरली पण त्याच्यामधले सर्व फोर्सेस कॅल्क्युलेट करता येत नाहीत. सो इफ यू आर अनेबल टू फाइंड आउट फोर्सेस इन ऑल द मेंबर्स बाय युझिंग द 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम, तर त्या बीमला आपण म्हणतो स्टॅटिकली इनडिटर्मिनेट बीम. ओके. सो बीम इज स्टॅटिकली इनडिटर्मिनेट इफ it cannot be analyzed completely by using the 3 conditions of equilibrium. स्नॅपशॉट घेतला याच्यावरती एमसीक्यू डेफिनेटली असतात. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Yes. ओके. आता एमसीक्यूच्या दृष्टीनं सर्वात महत्वाची स्लाइड ही आहे. पहिल्यांदा स्नॅपशॉट घ्या, मग आपण डिस्कस करूया.
तर आपण पिन जॉईंटेड फ्रेम घेतोय. पिन जॉईंटेड फ्रेम म्हणजे काय, तर जो पिन जॉईंट आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या रिएक्शन असतात. एक असते हॉरिझॉन्टल, एक असते व्हर्टिकल. पहिला मुद्दा समजलाय. फ्रेम ही कशी आहे, 2 डायमेन्शनल, म्हणजे त्याचा थिकनेस आपण 0 गृहीत धरतोय. तर ह्या ज्या पिन जॉईंटेड फ्रेम आहेत त्या कशा असू शकतात, स्टॅटिकली डिटर्मिनेट असू शकतात, ज्याच्यामधले सर्व फोर्सेस आपण प्रत्येक मेंबर मधला कॅल्क्युलेट करू शकतो. हे आपल्या सिलेबस मध्ये आहे. इनडिटर्मिनेट बीम आपल्याला शिकायची नाही. बघा किती सोप्या गोष्टी, काय काय नाही ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मग आता मगाशी आपण एम म्हणजे काय घेतलं होतं, नंबर ऑफ मेंबर्स, बरोबर आहे, आणि जे म्हणजे काय, नंबर ऑफ जॉईंट्स. तर ज्या बीम मध्ये एम इज इक्वल टू 2j-3 हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं त्याला आपण काय म्हणतो, परफेक्ट फ्रेम. काय म्हणतो बघा, ज्या बीम मध्ये m इज इक्वल टू 2j-3 म्हणजे नंबर ऑफ मेंबर्स इज इक्वल टू ट्वाइस द नंबर ऑफ जॉईंट्स -3 हे इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर त्याला आपण म्हणतो परफेक्ट फ्रेम. तर आपल्या सिलेबस मध्ये फक्त आपल्याला परफेक्ट फ्रेम शिकायची आहे. लक्षात येते. तर ज्या बीम मध्ये, ज्या फ्रेम मध्ये हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही त्यांना आपण म्हणतो इम्परफेक्ट फ्रेम. m is equal to 2j-3 this condition is not satisfied. आता इम्परफेक्ट फ्रेमचे पुन्हा एकदा सिलेबस मध्ये नाही, आधी ज्याला क्रॉस करूया आपण, बरं वाटतं जरा. इम्परफेक्ट फ्रेमचे परत दोन टाईप आहेत, एमसीक्यूच्या दृष्टीने फक्त सांगतोय. डेफिशियंट फ्रेम, डेफिशियंट म्हणजे काय, कमतरता असणं, बरोबर आहे. तर त्यानुसार नंबर ऑफ मेंबर्स हे जर 2j-3 पेक्षा कमी असतील तर फ्रेम कशी असते, डेफिशियंट. डेफिशियन्सी मीन्स quantity is less, so number of members are less than 2j-3 where j is the number of joint. आणि रिडंडंट फ्रेम म्हणजे काय, तर याच्यामध्ये मेंबर्स जास्त असतात, कुणापेक्षा, 2j-3 हा जो नंबर येतो याच्यापेक्षा जास्त राहतो. इज इट अंडरस्टूड? Yes. Yes, sir. So this is the classification of frames. याचा स्नॅपशॉट घ्या, याच्यावरतीच एमसीक्यू जास्त असतात. Shall we continue? Yes. Yes, sir. Are you comfortable? Yes, sir. Yes, sir. Now we are going to revise. बरोबर आहे, आता जे शिकलो ते आपण रिवाइज करतोय. परफेक्ट फ्रेम कोणती असते, तर ज्याच्यामध्ये m इज इक्वल टू 2j-3 हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. फॉर एक्झाम्पल, ही आपण ट्रायंग्युलर फ्रेम पाहिली, त्याच्यामध्ये नंबर ऑफ मेंबर्स आहेत 3, नंबर ऑफ जॉईंट आहेत 3. 2j-3 म्हणजे 2 into 3 6, 6 - 3 पुन्हा एकदा 3 राहतं. नंबर ऑफ मेंबर पण किती आहेत, 3. नंबर ऑफ जॉईंट पण किती आहेत, 3. इन जनरल लक्षात ठेवा, कोणतीही ट्रायंग्युलर फ्रेम ही परफेक्ट असते. त्यामुळं जर तुम्ही नंबर ऑफ ट्रायंगल्स एकमेकांना जोडत गेला तर तयार होणारी फ्रेम ही सुद्धा कशी असते, परफेक्टच असते. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. So a triangular Yes, sir. frame satisfies the equation 2j-3. Therefore, it is a perfect frame. If you join number of triangular frames together, you will once again obtain a perfect frame only. So this is about the perfect frame. डेफिशियंट फ्रेम. आता डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, मगाशी मी तुम्हाला सांगितलं. तर आता हे एक्झाम्पल घ्या. ठीक आहे, नंबर ऑफ मेंबर्स किती आहेत, 4. 4. नंबर ऑफ जॉईंट्स पण तुम्हाला किती दिसत आहेत, 4. 4. 2j-3 म्हणजे काय, 8-3 म्हणजे मेंबर पाहिजेत किती, 5. 2j-3 म्हणजे काय, 2 into 4 8, 8 - 3 5 पाहिजेत, बरोबर का, पण मेंबर्स आहेत किती, 4. Therefore this is a deficient frame. This is the example of deficient frame. याला आपण परफेक्ट बनवू शकतो का, डेफिशियंट फ्रेमला परफेक्ट बनवता येईल का? Yes, sir. बनवू शकतो, फक्त एक मेंबर असं वाढवावं लागेल. आर यू गेटिंग? Yes. Yes, sir. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. नेक्स्ट, आता रिडंडंट फ्रेम म्हणजे काय, ठीक आहे.
तर ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मेंबर्स आहेत 2j-3 पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे, तर मेंबर बघा किती आहेत इथं, जॉईंट बघा किती आहेत, 4 आहेत. 2j-3 8 - 3 5 आलं, पण मेंबर्स किती आहेत ऍक्च्युली, 4 फ्रेमचे 4, 4 साईडचे 4 आणि 2 डायगोनल असे 6 मेंबर आहेत. आर यू गेटिंग? Yes. म्हणजे मेंबर्स तुम्हाला पाहिजेत 5 मात्र आहेत 6. दिस इज रिडंडंट फ्रेम. तर आपल्याला रिडंडंट फ्रेम किंवा दुसरी कुठली Deficient frame. डेफिशियंट फ्रेम, ह्या दोन्हीचं अनालिसिस करायचं नाही. आपल्याला अनालिसिस करायचं फक्त परफेक्ट फ्रेम. सो दिस इज द समरी. ठीक आहे, चला मला सांगा इक्वेशन प्रत्येक फ्रेम साठी. परफेक्ट फ्रेमचं इक्वेशन काय आहे? M is equal to 2j-3. M is equal to 2j-3. Sorry, minus राहिलं, 2j-3. This is the equation of perfect frame. Perfect frame. Okay. Deficient frame मध्ये काय असतं सांगा? M M is is less than 2j-3. less than 2j-3. ओके, आणि रिडंडंट फ्रेम मध्ये काय असतं सांगा? M is M is greater greater than than 2j-3. 2j-3. These are with examples. Please take a screenshot of this. So these are the types of frames. ठीक आहे, आता या सर्व फ्रेमचं आपल्याला अनालिसिस शिकायचंय. ठीक आहे, मग अनालिसिस शिकणं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, तर हे आपण परफेक्ट फ्रेमचं अनालिसिस करतोय. ह्या बाकीच्या फ्रेमचा आपण विषय घेणार नाही. परफेक्ट फ्रेम वरती समजा मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आपण जर 100 न्यूटन लोड अप्लाय केला तर इथे एक रिएक्टिव्ह फोर्स येईल, बरोबर आहे, आणि इथं दुसरा, ज्यांचं मॅग्नेट्यूड ऑफ कोर्स किती असणार आहे, 50 + 50. म्हणजे इथं कंडिशन कुठली वापरली सांगा आपण न कळत? 50 + 50 ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळी इथं कोणती कंडिशन वापरली आपण न कळत? समेशन Fy = 0. आर यू गेटिंग ऑर नॉट? आणि हा व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्स म्हणजे तो किती झाला, -100 झाला, बरोबर आहे का? आणि हे दोन फोर्सेस किती आहेत, +50 आणि +50 अपवर्ड. म्हणजे बघा, कळत न कळत ह्या गोष्टी आपल्याला जमत असतात, फक्त ते इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये आले की टेन्शन येतं, बरोबर आहे. तर इथं आपण युज करतो कंडिशन कोणती, समेशन Fy = 0. ठीक आहे, आता या फ्रेमचं अनालिसिस करायचंय. अनालिसिस करायचं म्हणजे काय, तर 2 सपोर्ट रिएक्शन काढायच्या आणि हे जे तिन्ही मेंबर आहेत 1, 2 and 3, या तिन्ही मेंबर्स मध्ये किती फोर्सेस ऍक्ट होत आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. आणि त्यांचं नेचर म्हणजे ते फोर्सेस टेन्साईल आहेत का कॉम्प्रेसिव्ह हे आपल्याला डिसाइड करायचंय. तर अनालिसिस म्हणजे एवढाच पार्ट आहे, फार काय अवघड त्याच्यामध्ये नाही. तर हे अनालिसिस करताना आपण ऍझ्युम काय काय करतो, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड. याच्यावरती मॅक्सिमम MCQ असतात. प्लीज टेक अ स्नॅपशॉट ऑफ दिस. घेतला स्नॅपशॉट? Yes. ओके. तर प्रत्येक मेंबर जो आहे त्याच्या एंडला जे जॉइंट्स आहेत ते हिंज्ड आहेत किंवा पिन्ड आहेत असं आपण ऍझ्युम करतोय. ठीक आहे, जे लोड आपण अप्लाय करणार आहोत ते कुठं ऍक्ट होणार आहेत, फक्त जॉइंटलाच आपण लोडिंग देतोय असं आपण समजतोय. ठीक आहे, ज्या फ्रेमचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे ती परफेक्ट आहे हे गृहीत धरून आपण जाणार आहे. म्हणजेच काय, 2j-3. नंतर हे जे सर्व मेंबर्स असतात किंवा रॉड असतात त्यांचं सेल्फ वेट जे असतं ते निग्लिजिबल आहे असं आपण समजतो. ठीक आहे, त्यानंतर सर्वचे सर्व जे मेंबर्स किंवा रॉड आहेत त्यांचा डायमीटर किंवा क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे असं आपण गृहीत धरतो. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक मेंबर म्हणजे हा समजा असं मेंबर असेल तर त्याच्यावरती ऍक्ट होणार फोर्स हा एकतर
असा टेन्साईल असेल, ठीक आहे, किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल. याच्यावरती डिटेल आपण विथ डायग्राम बघतो 1-2 स्लाइड नंतर, ठीक आहे. आणि ज्यावेळी तुम्ही अनालिसिस करताय त्यावेळी ती फ्रेम स्टेबल आहे किंवा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहे. या सर्व ऍझम्पशन नुसार आपण अनालिसिस करणार आहोत. ओके, सो दिस इज अबाउट द ऍझम्पशन्स विच वी आर गोइंग टू मेक. लक्षात येत आहे? बघा, तुम्ही फिजिक्स मध्ये वगैरे पण पाहिलं असेल, कुठलं ना कुठलं आपण हायपोथेसिस घेतो आणि त्याच्यानंतरच आपण डेरिव्हेशन मिळवतो, बरोबर आहे की नाही? तसं या ऍझम्पशन नुसार जर आपण गेलो तर पुढचे सर्व कॅल्क्युलेशन आपल्याला जमतात. काय डाऊट्स आहे ऍझम्पशन मध्ये? एनी डाऊट्स? No, sir. No, sir. Okay. Next thing we want to understand when to call a force as tensile force and when to call a force as compressive force. फोर्सला टेन्साईल कधी म्हणायचं आणि कॉम्प्रेसिव्ह कधी म्हणायचं, ठीक आहे. आता याचे जर प्रॉब्लेम सोडवायचे म्हणलं, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. बघा, माझं मत मी तुम्हाला सांगतो, आपल्याला 6 किंवा 8 लेक्चर मिळणार आहेत, बरोबर आहे की नाही? कारण रेग्युलर सेकंड सेमेस्टर चालू आहे. आपण जर याच्यामध्ये प्रॉब्लेम सोडवत बसलो, ठीक आहे, तर मे बी काय होईल, एका लेक्चर मध्ये जास्तीत जास्त एक प्रॉब्लेम होईल आणि तुम्हाला 5 ते 6 प्रॉब्लेम शिकायला मिळतील, जे कदाचित एक्झाम मध्ये नसतील पण आपण घेतलेले. येस ऑर नो? मला वाटतं की आपल्याला इफेक्टिव्हनेस मॅक्सिमम कधी येईल जर आपण थिअरी व्यवस्थित समजावून घेतली. आणि थिअरीचं प्रपोर्शन हे तुम्ही बघितलंय, 50 पैकी कमीत कमी 30 क्वेश्चन्स किंवा 35 क्वेश्चन हे थिअरी असतात, बरोबर आहे? त्यामुळे 60 ते 70% थिअरी असणार आहे. आर यू गेटिंग? So we'll focus on conceptual understanding and theoretical MCQs. न्यूमरिकल सोडायचा प्रयत्न केला तर आपल्याला इफेक्टिव्हनेस मिळणार नाही. डू यू एग्री? Yes, sir. Yes, sir. ओके, सो विल प्लॅन अकॉर्डिंगली. नाहीतर पुढच्या लेक्चरला एक जर ट्रस्टचा प्रॉब्लेम घेतला तर माझं काम सोपं होतं, 1 तास संपून जातो एकाच प्रॉब्लेम मध्ये, पण त्यातनं आपल्याला आउटपुट मिळणार नाही. ओके, नाउ वी वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेन्साईल फोर्स ऑर कॉम्प्रेसिव्ह फोर्स. ठीक आहे, आता बघा, असे 2 जॉइंट आहेत, आणि त्या 2 जॉइंटच्या दरम्यान हा मेंबर आहे. ठीक आहे, तर प्रत्येक मेंबर जो आहे हा कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे स्टेबल मध्ये आहे, स्टेबल कंडिशन मध्ये आहे. याचा अर्थ काय, जेवढा फोर्स लेफ्ट टू राईट ऍक्ट होतोय तेवढाच फोर्स त्या मेंबर मध्ये राईट टू लेफ्ट ऍक्ट होतोय. म्हणूनच तो मेंबर कसा आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे किंवा स्टेबल आहे. ठीक आहे, असं जर नसेल तर काय झालं असतं, असं जर नसेल तर काय झालं असतं, तर तुम्ही इमॅजिन करा, एक मोठं ऑडिटोरियम मध्ये तुम्ही गेलाय, वरती खूप छान पत्रा टांगलेला आहे, बरोबर आहे की नाही, आणि खाली ट्रस आहे असा पत्र्याच्या खाली, आणि फोर्स समजा एकाच दिशेला ऍक्ट होतोय, तर काय झालं असतं, कालांतराने ती फ्रेम भिंतीच्या बाहेर गेली असते. आर यू गेटिंग ऑर नॉट? दिस इज द मिनिंग ऑफ नॉन इक्विलिब्रियम. तर असं प्रॅक्टिकली असू शकत नाही, फ्रेम ही इक्विलिब्रियम मध्येच असते. याचा अर्थ राईट टू लेफ्ट जेवढा फोर्स ऍक्ट होतोय तेवढाच फोर्स लेफ्ट टू राईट ऍक्ट होतोय. क्लिअर? मग बघा, आता हे फोर्सेस थोडक्यात मेंबर मध्ये असणार, हे कसे असतात, पेअर्स मध्ये असतात, बरोबर आहे. आता तुम्ही या दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन जर पाहिली तर ते काय करतात, ते जॉईंटला पुल करतायत, त्या जॉईंटला ते टेन्शन देत आहेत किंवा पुल करतायत. ठीक आहे, सो टेन्साईल फोर्सेस ऑलवेज ऍक्ट अवे फ्रॉम द जॉईंट. टेन्साईल फोर्सेस कसे आहेत, अवे फ्रॉम द जॉईंट. फॉर एक्झाम्पल, दिस इज द फर्स्ट जॉईंट, दिस इज सेकंड जॉईंट. तर बघा, इकडे ऍक्ट होणारा फोर्स हा जॉईंटला पुल करतोय, इन द सेम वे इकडे ऍक्ट होणारा फोर्स सुद्धा जॉईंटला पुल करतोय. सो दिस इज टेन्साईल फोर्स. याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स. तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स कसा ऍक्ट होतो, टुवर्ड्स द जॉईंट असा ऍक्ट होतो. हा एक जॉईंट आहे, हा दुसरा जॉईंट आहे. तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स हा नेहमी कसा ऍक्ट होतो, टुवर्ड्स द जॉईंट, म्हणजे तो त्या जॉईंटला प्रेस करायचा प्रयत्न करतोय. आर यू गेटिंग ऑर नॉट?
तर इथं बघा, जर तुम्ही 1 आणि 3 याच्या दरम्यान ऍक्ट होणारे फोर्सेस जर घेतले ते कसे आहेत, ते आहे टुवर्ड्स द जॉईंट म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह, आणि अवे फ्रॉम द जॉईंट म्हणजे कसे टेन्साइल. प्लीज नोट दिस, फोर्सेस ऍक्टिंग टुवर्ड्स द जॉईंट, लिहून घ्या, फोर्सेस ऍक्टिंग टुवर्ड्स द जॉईंट आर कॉम्प्रेसिव्ह, while forces acting away from the joint are tensile. त्याच्यानंतर फ्रेमचं अनालिसिस जे आहे हे आपण दोन मेथडने करतो. पहिला आहे अनालिटिकल मेथड, दुसरे आहे ग्राफिकल. ग्राफिकल मेथड ही पूर्वी प्रॅक्टिकल मध्ये होती, प्रॅक्टिकल लास्ट सेमिस्टरला घेणं शक्य नव्हतं ऍज पर द युनिव्हर्सिटी डायरेक्टिव्ह, बरोबर आहे. तर थिअरी मध्ये शिकायचं काय आहे, अनालिटिकल मेथड. ट्रस्टचं किंवा फ्रेमचं अनालिसिस आपण अनालिटिकल मेथडने शिकणार आहोत. तर याच्यामध्ये दोन मेथड आहेत, पहिली आहे मेथड ऑफ जॉईंट्स आणि दुसरी आहे मेथड ऑफ सेक्शन. ठीक आहे, तर याच्याशी संबंधित पण आपण थिअरीज बघूया. याचा पण स्नॅपशॉट घ्या, याच्यावरती बरेच एमसीक्यू असतात. ठीक आहे, तर आता मेथड ऑफ जॉईंट्स. मेथड ऑफ जॉईंट्स कधी वापरायची, तर इथे तुम्हाला टोटल मेंबर दिसतात, बरोबर का. टोटल किती आहेत, 4 ट्रायंगल एकमेकांना जोडलेले आहेत, 1 2 3 5, बरोबर का. तर याच्यामधला प्रत्येक मेंबर जो आहे याच्यामधला जर फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर कोणती मेथड वापरता तुम्ही, मेथड ऑफ जॉईंट्स. when you want to find out the forces in all the members, सर्व मेंबर मधले फोर्सेस ज्यावेळी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत त्यावेळी तुम्ही यूज करता मेथड ऑफ जॉईंट्स. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये बघा अशा प्रकारचा समजा फोर्स अप्लाय केलाय, लोड अप्लाय केलाय, मग सुरुवातीला काय करायचं, सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट करायचे. सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट करताना लक्षात काय ठेवणार, जिथं पिन जॉईंट आहे तिथं 2 रिएक्शन असतील आणि जिथं रोलर जॉईंट आहे तिथं एकच रिएक्शन असेल. इज दॅट क्लिअर. मग 3 अननोन झाले, एका ठिकाणी 2 सपोर्ट रिएक्शन आहेत, पिन जॉईंटच्या ठिकाणी 2 हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, रोलरच्या ठिकाणी एकच रिएक्शन व्हर्टिकल. 3 अननोन आहेत, 3 इक्वेशन वापरायचे सुरुवातीला फक्त. समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0, समेशन एम इक्वल टू 0. याच्यानुसार तुम्हाला मिळतील सपोर्ट रिएक्शन, ज्याला आपण म्हणतो आर ए आणि आर बी. ठीक आहे, त्याच्यानंतर सपोर्ट रिएक्शन कॅल्क्युलेट झाल्यानंतर तुम्ही असा एक जॉईंट सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये फक्त 2 अननोन असतील. ठीक आहे, मग आता जर तुम्ही ए ह्या पॉइंटला आला तर आता तुम्हाला सपोर्ट रिएक्शन मिळाली आणि अननोन फोर्सेस किती असतील, इथला एक अननोन फोर्स असेल आणि इथला दुसरा असेल, म्हणजे अननोन फोर्सेस किती झाले, 2. त्यामुळे इथं तुम्हाला फक्त 2च इक्विलिब्रियम इक्वेशन लागतात. कोणती कोणती, समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0. 2 इक्वेशन वापरा, मग तुम्हाला इथला अननोन फोर्स मिळेल, इथला अननोन फोर्स मिळेल. आर यू गेटिंग. त्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी जावा जिथं पुन्हा एकदा 2 अननोन असतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता पुढच्या जॉईंटला मूव्ह झाला, बरोबर आहे. आता हा फोर्स ऑलरेडी तुम्ही कॅल्क्युलेट केला ए ह्या जॉईंटला, म्हणजे पुन्हा एकदा अननोन कुठला राहिला, दिस इज द फर्स्ट अननोन फोर्स, दिस इज सेकंड अननोन फोर्स. असं तुम्ही कंटिन्युअसली जॉईंट टू जॉईंट जम्प होत जाता, मूव्ह होत जाता आणि तुम्हाला सर्व फोर्सेस कॅल्क्युलेट करता येतात. आय यू अंडरस्टूड दिस मेथड. दिस इज कॉल्ड एज मेथड ऑफ जॉईंट. सर्वांनी उत्तर द्या प्लीज. चला द क्वेश्चन्स. येस सर. ठीक आहे, मग मेथड ऑफ जॉईंट्स कधी वापरायचं सांगा, व्हेन वी वॉन्ट टू फाइंड आउट फोर्सेस इन ऑल द मेंबर्स. सर्वच्या सर्व मेंबर्स मधले फोर्सेस जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर यूज करताय तुम्ही मेथड ऑफ जॉईंट्स. जॉईंट्स. ठीक आहे, सुरुवात कशी करणार, तर जनरली
सपोर्ट रिएक्शन ह्या 3 इन नंबर असतात. जनरली सपोर्ट रिएक्शन किती असतात? 3 असतात. 3 कशा? तर पिन जॉईंट साठी 2 रिएक्शन, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल, आणि रोलर जॉईंट साठी एक. हे कॉम्बिनेशन असतं. एक पिन जॉईंट असेल तर एक रोलर असतो. त्यामुळे सपोर्ट रिएक्शन 3 असतात. ते कॅल्क्युलेट कसे करणार? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0, समेशन एम इक्वल टू 0. मग तुम्हाला अशा 2 सपोर्ट रिएक्शन इथल्या आणि एक सपोर्ट रिएक्शन इथली असं मिळालं. नंतर तुम्ही जॉईंट कुठला सिलेक्ट करणार? तर जिथं 2 अननोन आहेत. 2 अननोन जर असतील तर तुमच्याकडे 2 इक्वेशन अवेलेबल आहेत. कोणते कोणते सांगा? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0. आता जर तुम्हाला 1 आणि 2 हे 2 फोर्सेस मिळाले तर तुम्ही पुढच्या जॉईंटला मूव्ह झाला. बरोबर आहे? ज्याला मी काय म्हणणार? अननोन फोर्स. फॉर एक्झाम्पल 3 म्हणतो. बरोबर आहे का? Yes, sir. आणि याला 4 म्हणतो. बरोबर आहे? पुन्हा एकदा बघा, 2 अननोन फोर्सेस, 2 इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन मॅथ्स मध्ये शिकला का नाही? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0. असं तुम्ही जॉईंट टू जॉईंट कंटिन्युअसली पुढे मूव्ह होत राहतात आणि या पद्धतीने तुम्हाला म्हणतात ऑल द फोर्सेस. लक्षात येत आहे? सो फोर्सेस इन ऑल द मेंबर्स आर ऑब्टेन्ड बाय युजिंग मेथड ऑफ जॉईंट्स, आणि हे त्याची फोर्सेस आहे. त्यामुळे मॅक्सिमम अननोन फोर्सेस किती असले पाहिजेत? 2. इज दॅट क्लिअर? कारण इक्वेशन अवेलेबल Yes, आहेत sir. 2. शॅल वी कंटिन्यू? मी तुम्हाला सांगितलं याच्यावरती प्रॉब्लेम आपण सोडवणार नाही, कारण प्रॉब्लेम सोडवणं म्हणजे काय होईल? इट विल बी इफेक्टिव्हली किलिंग द टाइम. ओके, नेक्स्ट. आता याचे एक्झॅक्टली अपोजिट आहे मेथड ऑफ सेक्शन. ठीक आहे, मेथड ऑफ सेक्शन मध्ये हीच प्रोसिजर वापरायची. बरोबर आहे का? पण सर्व मेंबर मधले तुम्हाला फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे नाहीत. ठीक आहे, मेथड ऑफ सेक्शन मध्ये तुम्ही काय करता? हे जरा वेगळ्या प्रकारची फ्रेम आहे, आपण याच्यामध्येच येऊया. हे एक्झाम्पल दिसतंय तुम्हाला? याच्यामध्येच मी तुम्हाला मेथड ऑफ सेक्शन समजावून सांगतो. ठीक आहे, तर सुरुवातीला काय करणार तुम्ही? इथं असणारे 2 रिएक्शन फोर्सेस, इथं असलेला 1, असे 3 रिएक्शन फोर्सेस कॅल्क्युलेट केले. RAX, RAY आणि समजा RB दुसरा एंड आहे, हे कॅल्क्युलेट केलं. आता समजा तुमची रिक्वायरमेंट आहे की हा पहिला मेंबर, बरोबर आहे, त्यानंतर हा दुसरा मेंबर आणि हा तिसरा मेंबर. या 3 मेंबर मधलेच फोर्सेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आर यू गेटिंग द रिक्वायरमेंट? yes, sir. बघा, मी फार तर नंबरिंग करतो. दिस इज द फर्स्ट मेंबर, सपोज दिस इज सेकंड वन, and this is third member. या 3 मेंबर मधूनच जाणारे फोर्सेस तुम्हाला पाहिजेत, बाकी कुठलेही फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे नाही. मग तुम्ही काय करता? सेक्शन घेता किंवा कट घेता. बरोबर आहे? बायोलॉजी मध्ये वगैरे तुम्ही शिकला असेल की नाही? व्हर्टिकल सेक्शन, लॉन्जिट्युडनल सेक्शन, बरोबर आहे का? ट्रान्सव्हर्स सेक्शनल, लॉन्जिट्युडनल सेक्शन. तसं सेक्शन किंवा कट तुम्हाला घ्यायचं आहे. तर तुम्ही ऍझ्युम करता, फिजिकली कट करत नाही. ही फ्रेम कट केली असं तुम्ही ऍझ्युम करताय. बरोबर आहे? त्यानंतर काय करा? 2 पार्ट होतील. एक असेल लेफ्ट हँड साइडचा पार्ट, एक असेल राईट हँड साइडचा पार्ट. बरोबर आहे? आता 3 मेंबर्स, मग कट कसा घ्यायचा? तर त्या कटनं जास्तीत जास्त 3 मेंबरला कट करावं. कट कसा पाहिजे सांगा? जास्तीत जास्त 3 इट मेंबर शुड कट मॅक्सिमम 3 मेंबर्स. मग जास्तीत जास्त जर 3 मेंबर कट झाले तर अननोन फोर्सेस किती असतील? जास्तीत जास्त 3 मेंबर कट झाले तर काय? अननोन फोर्सेस हे 3 असतील. आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही कंडिशन 3 वापरता. कोणकोणत्या? समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0 अँड समेशन एम इक्वल टू 0. जॉईंट्स मध्ये मात्र 2च तुम्ही इक्वेशन वापरताय. समेशन एफ एक्स इक्वल टू 0, समेशन एफ वाय इक्वल टू 0. हा या दोन्हींमधला फरक आहे. ओके,
मला वाटतं थिअरी याच्यामधली एवढीच असेल. प्रोसिजर आत्ताच आपण जस्ट डिस्कस केलेली आहे. प्रॉब्लेम काय आपण डिस्कस करणार नाही. इज दॅट फाईन? Yes, Yes. sir. Okay, so now please put your roll number in chat box. आणि जे लेक्चर आपल्याला परवा दिवशी मिळणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, या चॅप्टरवरचे MCQ पाहणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ऍटलिस्ट 3 चॅप्टर कव्हर करूया. स्टॅटिक्स मधला हा मला वाटतं तिसरा चॅप्टर आहे, बरोबर आहे का? पुढचे 2 चॅप्टर आपण डायनामिक्सचे sir. घ्यायचे का? Yes, sir. चालेल ना? Yes, sir. ठीक आहे. सो पुट युअर रोल नंबर इन चॅट बॉक्स. वी हॅव किती वेळ झालं वर लेक्चर? 1 तास 3 मिनिटं झालेले आहेत. सो आय थिंक वी शुड स्टॉप नाव. ओके. आज प्रॉब्लेम काय झाला होता की ज्या डिव्हिजन ई ला मी लॉग इन केलं आणि तुमच्याकडे जी लिंक आहे अवेलेबल लेक्चरची ती वेगळीच आहे. ठीक आहे, तर आज ती लिंक नवीन मी घेतली, त्यानुसार आपण लॉग इन केलं. ओके, शॅल यू स्टॉप नाव? Yes. कोणकोणत्या डिव्हिजन मधले आहेत? ई मधले 1 जण आहेत, बी मधले 1 जण आहेत, सी मधले 2 होते मला वाटतं, बी मधले पण 2. ठीक आहे, शॅल यू स्टॉप नाव? थँक्यू.